आज रविवार आहे तर बाहेर जायचा प्लॅन ठरला होता घरच्यांचा सगळ्यांचा. बाकीचे सगळे गाडीमध्ये येणार होते आणि आम्ही दोघं गाडीवर निघालो. हा जो गेट दिसतोय हा माझ्या कॉलेजचा गेट आहे. मी इथे कॉलेजमध्ये होते आणि इथून मग आम्ही पुढे निघालो होतो. आदल्या दिवशीच आम्ही ठरवलं होतं की आपण मिसळ खाणार आहोत म्हणून आम्ही साधना मिसळला निघालो होतो. आणि हे बघा आमचं गंगापूर रोडचं वातावरण खूप सुंदर आणि हिरवळ वगैरे झाडं वगैरे इतके छान. खरंच खूप छान वाटतं ह्या रस्त्याने जाताना आणि मोठ्या मोठ्या आता बिल्डिंगी पण होत आहेत ना, त्यामुळे आता आम्ही इथे साधनामध्ये एंट्री केलेली आहे. साधनामध्ये एंट्री केली आणि मी आजूबाजूला तेच बघते की कुठे दिसतंय का, कारण ते पुढे निघालेले होते घरचे. आणि पुढे जाऊन पार्किंगला गाडी लावली आणि तेवढ्यात अक्षयला फोन आला सोनीचा की जिजू इकडे आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये आलेलो आहे, नॉनव्हेज खायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही साधनामधून इकडे आलो. नॉनव्हेज खायचा प्लॅन अचानक ठरला. मग आम्ही मस्त नॉनव्हेज मागवलं, भाकरी वगैरे सगळं चुरून वगैरे मस्त खाणं केलं. आणि त्याच्यानंतर मग आमचे फोटोशूट वगैरे सगळं झालं. असं फॅमिली आज सगळे फॅमिली होतो आम्ही, तिन्ही जावई, मम्मी, आम्ही मुलं सगळे आम्ही एकत्र होतो आणि मस्तपैकी मग आमचं जेवण वगैरे झालं. आणि साधना मिसळच्याच बाजूला हे हॉटेल होतं आणि आम्ही परत पायीच साधना मिसळकडे गेलो, कारण तिथे गेम्स वगैरे भरपूर होते. आणि ही आमची टुन्नू मस्तपैकी झोपेतून उठली होती आणि अक्षय खेळवत होते तिला. मुलांना खेळायचं होतं, भरपूर गेम्स होते. मग आज पहिल्यांदा चिनू आणि निमिष एकटेच ड्राईव्ह करणार होते आज. त्याच्यामुळे त्यांची खूप एन्जॉय चालली होती आणि त्यांना खूप उत्सुकता होती की कसे चालवता येते कार वगैरे. नाही तर आम्ही नेहमी सोबत असतो एक एक जण. असे एन्जॉय करत होते, खूप छान मस्ती केली त्यांनी. आणि आम्ही एका साईडला बसून हेच एन्जॉयमेंट बघत होतो. आणि मुलं तर एन्जॉय करतच होते, पण त्याच्याबरोबर साहिल पण मुलांबरोबर एन्जॉय करत होता. एका साईडला इथे बदक वगैरे वेगवेगळे प्रकारचे बदक होते. हे बघा, खूप छान छान बदकं होते इथे आणि ससे पण होते. आधी आम्ही येऊन गेलो होतो, पण आधी पण खूप काय काय होतं आणि आता गेम्स वगैरे त्यांनी न्यू ॲड केलेले आहेत आता. इकडून मग आम्ही 4-4:30ला निघालो होतो, कारण गुड्डीला आणि साहिल यांना पुण्याला परत रिटर्न निघायचं होतं. त्यांनाही लेट झालेलंच होतं, तर ते घरी जाऊन बॅगा वगैरे घेऊन लगेच निघणार होते. मग त्यांना ते निघून गेल्यानंतर मग आम्ही इकडे सगळे झुडिओला आलो 7-7:30 वाजता. आणि सेल पण भरपूर चालू होता, त्याच्यामुळे म्हटलं चला बघून घेऊ काही आहे का. शॉपिंग तर तशी काही करायची नव्हतीच, पण म्हटलं चला एक चक्कर मारून येऊ, फिरून तर घेऊ काय काय नाही. आणि निमिषची उद्या मॅच पण होती, त्याच्यामुळे त्याला ग्लोव्ज वगैरे पण घ्यायचेच होते. आणि इथे आम्ही बघितले बॅगी पॅन्ट्स वगैरे असं बघितलं, पण साईज नव्हती, त्याच्यामुळे आम्ही काही घेतलेच नाही. आणि निमिषला ग्लोव्ज घेतले, कारण उद्या त्याची मॅच आहे. आणि तसंही त्याला ग्लोव्ज घ्यायचेच होते, कारण त्याचे ग्लोव्ज फाटलेले होते, त्याच्यामुळे आम्ही नवीन ग्लोव्ज घेऊन दिलेत. अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी इतका सुंदर वेळ घालवला होता. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.